नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आम्ही फायनली घरी आलेलो आहोत. आजच आलो म्हणजे काल रात्री म्हणजे सकाळ रात्रीच काल रात्री आम्ही 12 वाजता आलो. 12:15 वाजता मुंबईला आलो आणि मग मुंबईवरून इकडे अलिबागला यायला आम्हाला 4-4:30 झाले है ना. 2:30ची आम्हाला बस मिळाली आणि पटकन 2ची होती पण ती 2:30ला आली ना. मग 2ची बस आहे ती 2:30ला आली. मग 2:30ला बसून आम्ही 4:30 पर्यंत मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग काय चहा वगैरे झोप तर गेली, झोप तर लागलीच नाही. मेन म्हणजे विमानामध्ये पण आणि झोपच नाही लागली. मेन म्हणजे मला ऐस पैस असं आरामात असं 2 दिवस झोपलं नाही आहेत आम्ही. तेरे बघू शकता आणि काळे पडलोय आम्ही पूर्ण. एवढं ऊन होतं कडक तिकडे. हा लाईट लावून काय अरे हो रे. तर सगळं सामान काढतोय बॅगेतलं, अजून अनपॅक काहीच केलं नाहीये. हा पहिले फ्रीज मॅग्नेट ओपन करतोय फ्रीजला लावायला जे आम्ही आणले होते ते. काय ओके तर थांब रे. तर आता आम्ही लावतोय फ्रीजला ते मॅग्नेट. अजून मला बॅग अनपॅक करायचे, कपडे धुवायचे मेन म्हणजे. आणि आता कंटाळा आलाय, प्रवास एवढं करून आलोय तर झोपलो सुद्धा नाही होत आणि पसारा सुद्धा आहे. बॅगा वगैरे सगळं काढायच्या आहेत. तर पहिले नाश्ता करतो आणि मग बाकीच्या कामांना लागतो. विमानामध्ये काही एवढी मला झोप अशी मिळाली नाही. काही नाही काय म्हणजे जाग येतच होती, तरी पण किती 5 तासाचं अंतर होतं त्याच्यामध्ये. आणि मग नंतर परत विमानातून आल्यानंतर मग परत ट्रॅव्हलिंग बसने वगैरे. तर आता आलो घरी, फ्रेश वगैरे झालो, अंघोळ वगैरे केली, चहा घेतला सकाळी आल्या आल्या. आता पहिले नाश्ता करतो आणि परत चहा घेतो. आणि आपल्या चहाची तर खूप जास्त आठवण आहे. तिकडे आपल्यासारखा चहा अजिबात मिळत नाही. त्यांचं दूधच वेगळं असतं, क्रीम पासून बनवलेलं असतं, त्यामुळे त्या चहाला टेस्टच नाही काय. घरी आल्यानंतर पहिले आल्या पहिले मस्त आईने गरम गरम आल्याचा चहा दिला, तो घेतला आणि मग अंघोळ वगैरे केल्यानंतर झोप तर आमची गेलीच. तर मग आता आई बोलली नाश्ताच बनवते, मग नाश्ता करून घेतो आणि मग बॅग वगैरे थोड्याफार लगेच सुरुवात नाही करत पण थोडं थोडं करते, नाही तर मग एकदाच जास्त ओझं पडतं बॅग. त्याची सुद्धा बॅग मला अनपॅक करायची आहे. बेडरूम मध्ये पसारा तो काय विचारूच नका, म्हणजे आठवडाभर आम्ही नव्हतो इथे. तर पहिले नाश्ता करून घेतो. आईचं चालू आहे नाश्ता. झाला का ग? चपाती चालेल, चपाती खायला घ्या. मुलगी एवढ्या दिवसांनी आलाय तर काय करू काय नको असं चाललंय सगळं. चटणी बनवले, तेच चटणी बनवली कुठे आहे? चटणी बनवली, चपाती आहे इथे. चपाती आहे आणि चटणी बनवली आहे. ओके, तर ही आहे चटणी सुकटीची आणि आई चपाती करते. आणि इकडे यांनी फ्रीज मॅग्नेट घेतलेत लावायला आल्याच. त्याला लावायचे आहेत काय रे? आता मशीनवर चालणार आहेस? साफसफाई मोहीम चालू आहे. पहिले हे फ्रीज मॅग्नेट लावू का मी? अरे हा ह्याचा कुठे गेला? ओके, मीच लावला. चल मलेशियाचा मनालीची. आणि अजूनही आम्ही एक फ्रीज मॅग्नेट घ्यायला विसरलो. म्हणजे कुठे आम्ही उटीला गेलो होतो, उटी कुन्नूर, ते आम्ही काही घेतलेच नाही. तुझं मलेशिया आणि हा आहे सिंगापूर. सिंगणापूर का बोलतोस तू त्याला? तर फ्रीज मॅग्नेट लागलेले आहेत. आणि आम्ही 1-2 फ्रीज मॅग्नेट घेतलेच नाही, ते विसरलो आम्ही घ्यायला. म्हणजे घाई झाली आमची, आम्हाला घ्यायचे होते त्यामुळं आम्ही 2-3 ठिकाणी गेलो तेव्हा फ्रीज मॅग्नेट नव्हते घेतले. तर जे आठवण पडली आम्हाला त्यांचे घेतलेले आहेत. आणि इकडे बघा साफसफाईची मोहीम. पहिले मशीनला पुसतायत आल्या आल्या. काय रे? व्यायाम करायचं बॅक टू. आता आठवड्याभर काहीच व्यायाम योगा काहीच केला नाही ना आपण. तूनी सगळं खाल्लंयस नुसतं चिकन आणि फक्त चिकन. तेच. आता एक मुलगी ट्रिपवरून आलेली आहे, परत बॅक टू रुटीन. आता सगळ्या बॅगा रिकाम्या करणार. तुझी तू करायची, माझी मी करणार आहे. सगळं दोन्ही पण माझ्यावरच ठेवणार आहे, मला माहितीये. आता तुझी सोय केली की नाही? मी फिरायला घेऊन गेलो की नाही? मला कंटाळा आलाय आता खरंच. कशाला? कपडे वगैरे तर सगळे काढायचे, ते बघ सगळं भरलंय. बोसका भरून आले बघ कशी. घड्या पण नाही घातल्यात. तुझी पण बघ, ही तुझी बॅग आहे. माझी तर बघूच नकोस. सगळे मी तर माझे नीट तरी असतात, तुझे एकदम वेगळे. काय करतेस तू? हे सगळे कपडे काढले, धुवायचे काय आहेत ते मशीनला टाका. काही जे नवीन आहे ते मशीनला नाही टाकत, मला हाताने धुवावे लागतील, त्यामुळे ते वेगळे करते. आणि येताना आम्ही आणलेले आहेत चॉकलेट सिंगापूरचे. सिंगणापूरची चॉकलेट. गप्रे, सिंगणापूर काय सिंगणापूर करतोय. त्याच्या कंपनीमध्ये त्याला द्यायचंय त्यांच्या कलिग्सना. आणि आता करते मी सुरुवात. आवराआवरी करून घे. आवराआवरी. मला खरं असं झोपावं, तेवढे कंटाळले. पण माझी लवकर झोप होते ना आता.
मलेशिया सिंगापूरच्या 2.5 तास लवकर उठतो माणूस. हे बघ हे बाई प्रीतचे कपडे. हे माझा बोसका आहे तो. चला आता करते साफसफाई. आणि आता हे काम झाल्यानंतर थोडे कपडे मशीन सगळेच एकदाच काय लावणार नाही मी. थोडे कपडे धुवायला टाकल्यानंतर आता मी चाललोय प्रीतच्या घरी, म्हणजे माझ्या सासरी चाललेलो आहोत. आईने फोन केला होता की घरी या म्हणून जेवायला, म्हणून आज आता हे थोडंसं पटकन आवरते आणि मग प्रीतच्या घरी जाऊ. तर प्रीतच्या आईने बोलवलंय घरी आम्हाला जेवायला. आज खाणार गावठी चिकन. खूप दिवसांनी आलेत कोंबडा मुलं, तर हे करते फटाफट. मला मदत करतो आता. ठीक आहे सगळं करतो. आलेली आहे मंडळी गावाकडे. काय म्हणताय? या वेलकम टू होम. वेलकम टू होम. काय मंडळी काय चाललंय? आलो फिरून आलो. अरे असंच तसंच. आता काय हे भाकरी झालेली आहे आणि आता आमचं चिकन चालू आहे. गावठीच आहे ना? हो गावठीच. कोंबडा. मजा आहे मजा आहे. असू द्या असू द्या. फोटो नाही रे बरोबर का? म्हातारी झाली ना आता वयानुसार माणूस तसाच. तर मंडळी आपली गरम गरम भाकरी तयार आहे आणि आता आईने बनवलेलं आहे. आईने बनवलेले आहे चिकन स्पेशल. आईला कलर बघ. नया मसाला लावला का रे? नवा मसाला आणलाय तुला. बेडगी. बेडगीचा पण वेगळा आहे. तो पण टोपामध्ये काढ. त्याला तो टोपामध्ये काढ. घे काढ दौडून. चमचा हाच आहे का चमचा? चमचा तोच आहे. हा बघा. थांब ना. बटाट टाकलाय ना. काढ बाजूला. बटाट पाहिजे तेच. कसं वाटते तुला बघायला? खायला लाल कलर एकदम झणझणीत आलाय. आणि आता आम्ही बसलोय पायरीवर गप्पा करतोय. ताई सुद्धा आहे, प्रीत सुद्धा आहे. नमस्कार नमस्कार. आमचं जेवण झालंय त्याच्यामुळे आम्ही आरामात गप्पा मारत बसलोय. कारण आज आईनी बनवलंय ना. चालू आहे. तर जेवण झालं तर आम्ही बसलोय आणि पाठीमाग जी आहे ती पप्पांनी केलेली पेंटिंग आहे. पण ती मस्त आहे ना. आल्यानंतर लक्ष तिच्याकडेच जातं त्या पेंटिंग कडेच. लक्ष्मी आहे, त्याने हाताने काढलेली आहे पेंटिंग. तर आम्ही बसलोय पायरीवर जरा गप्पा टप्पा करतोय. मग थोड्या वेळात जेवू. तर मंडळी आत्ताच आपलं जेवण झालेलं आहे आणि आपण निघालेलो आहे पुन्हा घराकडे. कसं काय वाटलं जेवण? जेवण मस्त झालेलं. जेवण छान झालं. येस. चल ताई येतो आम्ही आता. आई आम्हाला डबा भरते बॅगेमध्ये. आईने सुक्का मटण भरलाय डब्यामध्ये. अरे कुठे आहे? डबा भरते खाली ना. लक्ष इकडे आहे. असं आम्ही डबा पार्सल सुद्धा घेतलाय. त्यामुळे आता डबा घेऊन जाऊ संध्याकाळी खायला. चला आता आम्ही जातो ओवीकडे. आता आम्ही ओवीकडे जातो. आमच्या फेऱ्या चालूच आहेत. कोण ना कोण आम्हाला जेवायला बोलवते. आता इकडून झाल्यानंतर दीदीकडे जाऊ जेवायला ओवीकडे. आणि आमच्या सोबत आलेली आहे ओवी आलेली आहे. ओवी आलेली आहे. तर ओवी कशासाठी आलेली आहे आणि आम्ही तिला आता घरी घेऊन चाललोय. तर कशासाठी आल्या हे तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये समजेल. आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये. पार्ट 2 बघा. ओके. तर या व्लॉग पुढे मी कंटिन्यू करणार आहे, म्हणजे पार्ट 2 करणार आहे. कारण का हा व्लॉग नाही तर आपला खूप मोठा होईल. म्हणून मी हा व्लॉग इथे एंड करते आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये. ओके बाय बाय. चलो बाय. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सगळं करून टाका. सबस्क्राईब सुद्धा करून टाका. चलो बाय बाय.